ओहो, आदरणीय सन्माननीय गणेशजी मुकादम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. शुगर डोम केक शॉपचे मालक आहेत, प्रोप्रायटर आहेत. मॅन ऑफ द मॅच करता आपण केक प्रेस्टीज ज्या देतोय ते स्पॉन्सर आपल्याला या स्पर्धेमध्ये करणारं व्यक्तिमत्व गणेशजी मुकादम अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. वेलकम वेलकम वेलकम. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय. 4 षटकांचा मॅच होतोय. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल थोडासा आराम सुद्धा करायला मिळेल आणि मग आजच्या दिवसातील जो शेड्यूल आहे त्या शेड्यूल मधील शेवटचा मॅच खेळण्याकरता तो संघ पुढे जाईल. पुन्हा सज्ज होत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणून मास पाटील, धनाजी पाटील या नावाने खरं तर त्यांचं ओरिजिनल नाव आहे, परंतु प्रेमाने त्यांना मास पाटील असं म्हटलं जातं. मला आठवते 3 वर्षापूर्वी मी त्यांच्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन केलं होतं आणि एक खेळाडू रोहित मालामाल झाला होता. 27,000 रुपये त्या एका मॅचमध्ये त्याच्या त्या खेळीमुळे त्याला मिळाले होते आणि ती क्लिप्स काही वेळापूर्वी मला मास पाटील साहेबांनी दाखवली. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत, मनाने स्वच्छ, डॅशिंग अँड डायनामिक, परंतु मनाने खूप चांगले आणि स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणजेच मास पाटील हे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. मैदानाच्या दिशेने आपण बोलतोय. 2 बॅटर उतरत आहेत, आर्यन भोईर आणि त्याच्या सोबतीला बॅटर म्हणून आपण बघतोय समृद्ध म्हात्रे. आर्यन भोईर आणि समृद्ध म्हात्रे या दोघांना या 4 षटकांकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे, तितका काही थकवा खेळाडूंना जाणवत नाही. क्रिकेट या खेळाकरता पोषक असं वातावरण श्री कालिका माता क्रीडांगण कालबार या मैदानावर आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येकाची स्वप्न असतात प्रत्येक गावचे की आपल्या गावकीचं एखादं हक्काचं मैदान असावं आणि त्याकरता जागा सुद्धा उपलब्ध करून देणारे काही दानशूर व्यक्ती असतात. दानशूर व्यक्ती पाहिजे, स्वच्छ मनाचा वक्ता पाहिजे, कारण तो वक्ता बोलला पाहिजे की आपल्या गावाकरता इम्प्रूव्हमेंट म्हणजेच क्रिकेटमधील सुधारण्यासाठी आपल्याला मैदान पाहिजे हक्काचं. रमेश तरे साहेबांच्या बद्दल नेहमीच आम्हाला आदर, आपुलकी, प्रेम भावना हे निर्माण झालेली आहे. जिथे आमचं चुकत नाही तिथे आम्ही चुकत नाही असं हे धाडशी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या द्वारे या स्पर्धेचं आपण आयोजन बघतोय. त्यांचा कटआउट सुद्धा समोर आहे. जिल्हा प्रमुख साहेबांच्या समेत तो कटआउट आपल्याला दिसतोय. श्री देवानंद तळे साहेबांसोबत त्यांचा मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज म्हणून केतन पाटील याची वर्णी लागली जातोय. गेम इज ऑन. लेफ्ट आमचा मारा, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याची केली होती तयारी आणि ती गोलंदाजावर पडली भारी. मिळतील धावा 6 षटकार. या थोडीशी शंका आशंका असल्यानंतर आपण ते त्या ठिकाणी याआधी तसं होतं पाहिलं होतं चेक करण्याकरता आणि दोन्ही टीमचं नुकसान होऊ नये याकरता असे निर्णय पंचांना मैदानाच्या आतून घ्यावे लागत आहेत. खेळाडू तर प्रामाणिक आहेत, परंतु कधी कधी त्या खेळाडूला समजत नाही की नेमका षटकार आहे की चौकार आहे आणि अशा स्थितीमध्ये शतरक्षकाने सुद्धा म्हटलं की थोडंसं चेक करावं. इथे DRS घेतलाय, षटकार आहे हा, सिक्सर. 6 धाव मिळतील आणि 6 धाब्याच्या मदतीनं खातं उघडलंय बॅटरने. पुढचा बॉल बघितलं तर टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि 1 धाव मिळाली समृद्ध मात्रे या खेळाडूला. स्ट्रायकिंगकडे तोच होता. याआधी षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या धावपळकर आहे ते 7 धाबा. स्कोर इज 7. 4 षटक्यांमध्ये 50 ते 55 धावा बनवण्याचा हेतू असेल. धाडस करावं लागेल बॅटरला सुद्धा. दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघाने आपल्या पहिल्या फेरीतील मॅच जिंकलेत.
अनुक्रमे पहिल्या फेरीमध्ये श्री कान्हाई स्पोर्ट्स पाहे संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ म्हणजेच दिवा स्पोर्ट्स दिवा, त्याच्यानंतर श्री सोनिका माता मालोडी ए टीमला पराभूत करून पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ म्हणजेच तुम्ही बघतायत जय दुर्गा सुरई ए. बॅटर तयार नव्हते, आता पुन्हा एकदा हाताला माती लावत आहेत. ग्रीप व्यवस्थित करण्याकरता आता टायमिंग चुकलंय. बघितलं तर हा गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, थोडासा उसळी घेतलाय. ऑन साईडला मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयास होता. चेंडू ऑफ साईडला गेला, लेग बायचा इशारा आला. एक धावपळ पूर्ण केली होती, त्यामुळेच हा इशारा पंचाने आपल्यापर्यंत दर्शवलाय. धावसंख्या धावपळकर 8, 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. इम्पॅक्ट सुद्धा फार महत्वाचा आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही नेहमीच म्हणत असतो की चांगलं क्रिकेट ज्या खेळाडूने यापूर्वी हाताळलंय ते खेळाडू चांगले पंच बनू शकतात. ओव्हर पिच बॉल, बॅटरने लांब लचक षटकार ठोकलाय. बॅटर दाखवतोय स्वतःची वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक, सिक्सर. समृद्ध म्हात्रे सुरुवातीपासूनच अटॅकिंग मूडमध्ये आहेत, आक्रमक भूमिकेमध्ये आहेत. षटकाराची मदत मिळाली मिड विकेटच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने हा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला दिसलाय आणि 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली जाते 14 स्कोअर मोज ऑन 14, बिनबाद 14. 4 बॉलच्या समाप्तीनंतर ही चांगली सुरुवात दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवा गावातील बरेचसे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत जे या मॅचला बघतायत. सकाळपासून इंद्रजित पाटील हे सुद्धा या मॅचला बघतायत. लेफ्ट आर्मचा मारा, हा चेंडू हवेत होता. बघितला आपण तर फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातापर्यंत हा चेंडू पोहोचलाय. आडवेपर्यंत बॅटरने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्येत होतोय बदल, धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. म्हणजेच एखादा मोठा फटका आल्यानंतर स्वतःला सावरणं सुद्धा फार महत्वाचं आहे. गोलंदाजाचे सुद्धा पडणारे चेंडू कधी कधी ब्लॉक हॉलमध्ये असतात आणि तेव्हा त्यांना रिस्पेक्ट आपण देत असतोय. थोडक्यात म्हणायचं झालं तर अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपळकावर 15. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, 2 डळ्यांमधून हा चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर दिवा स्पोर्ट्स दिवा संघाची धावसंख्या धावपळकर आहे ती बिनबाद 15, 15 फॉर नो लॉस. पहिल पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ आहे तो 5 मिनिटांचा. म्हणजेच उर्वरित 2 षटकं ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. श्री गणेश मरोडी वर्सेस शेळूमाता वळ या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता तयारीत राहा. श्री गणेश मरोडी वर्सेस शेळूमाता वळ या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. 2 पहिलं षटक संपल्यानंतर 15 धाबा, बिनबाद नाबाद चांगली सुरुवात. पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ आहे तो 5 मिनिटांचा. टाइम इज मनी. आपल्या आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. कारण वेळ जे शिकवतोय ते कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय, वेळ असेल
तर आपण चांगला फिटनेस राखून क्रिकेट खेळू शकतोय. वेळ असेल तर आपण चांगली प्रसिद्धी सुद्धा मिळू शकतोय. नंबर 2च्या गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला टाकलंय. धावबाची संधी आहे आणि वाईड बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिले कारण धावबाद आहे की नाही ते सुद्धा पाहिलं जाईल. धावबाद आहे की नाही ते पाहिलं जाईल. या ठिकाणी पंचांना थोडंसं शंका निर्माण झाली. एक धाव तर वाईटच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या 16 झाली आणि जर पळून पूर्ण केलेली धाव असेल तर मग ती धावसंख्या 17 होईल. बॅटर सुरक्षित आहेत की नाही ते पाहिलं जातंय. पाहिलं जातं. तिसरे पंच निरीक्षण करतायत. खरं तर दोन्ही टीमला एक एक DRS आहे. एक बेमर करता आणि वाईड करता ते DRS घेऊ शकतायत. सध्या धावबाद करता DRS पंचांनी घेतलाय. शंका दूर करण्याकरता हा DRS ची मागणी केली पंचांनी. दिवा स्पोर्ट्स दिवा वर्सेस जयदुर्गा सुरई ए या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. दोन्ही फलंदाजाने आरामात चांगल्या धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा येताना आपल्याला दिसल्यात. बॅटर इज आउट. परत जावं लागतं. डिसिजन योग्य ते पाहणी करून पंचाने आपल्यापर्यंत पोहोचवलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या धावपळ 16. 16 for 1. ते विकेट मिळाली. महत्वपूर्ण विकेट होती कारण ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आर्यन भोईर या खेळाडूला डकचा शिकार बनावा लागतोय आणि तो झटपट बाद होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या जर्सी जर आपण बघितलं तर गिरीश म्हात्रे यांनी त्यांना स्पॉन्सर केलेल्या ते जर्सी आहेत. अतिशय चांगला आकर्षित करणारा एक वेगळा ड्रेस कोड पाहायला मिळतो या टीमचा. पहिला चेंडू वाईट टाकलाय परंतु एक धाव मिळाली आणि एका विकेटला सुद्धा म्हणजेच एक सफलता सुद्धा मिळाली. सांघिक सफलता होती. चांगला थ्रो केला होता यष्ट्यांच्या दिशेने त्या शतरक्षकाने. आता नवीन बॅटर गेलेत अजय भोईर. न्यू बॅटर इन मिस्टर अजय भोईर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अजयचा बॅट मधून धावांचा पडला होता पाऊस. सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार ठोकत सुरुवात केली होती आपल्या डावाची. आता एक धाव मिळाली. डीप मध्ये शतरक्षक होता. थ्रो करण्याआधी एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत त्या 17 धाबा. एक षटक आणि एका बॉलची समाप्ती. धावसंख्या 17 झाली. समृद्ध मात्र विकेटवर उभा आहे. 6161 हा कुठल्या गाडीचा नंबर नाही तर समृद्ध मात्रे आणि त्या धावा बनवल्यात. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर एक धाव. तिसऱ्या बॉलवर षटकार. चौथ्या बॉलवर एक धाव.
आणि आता सामना करत असताना ह्या चेंडूवर किती धावा असतील? ओहो, फुलपिच बॉल होता. स्कोरीज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू तर गेलाय. एक धाव पण पूर्ण केली. बॅटची मदत सुद्धा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 18 धाबा. एक गडी बाद 18. दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाची धावसंख्या. दोन्ही टीमचे चांगले स्पॉन्सर आपल्याला बघायला मिळत आहेत, सपोर्टर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. टॉससाठी आपण दोन्ही टीमने तयारीत राहा. शेळू माता वळ विरुद्ध श्री गणेश बारोडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. टॉस आपण काही वेळातच करणार आहोत. शॉर्ट बॉल चेंडूला उचललाय खरा, परंतु उंची जास्त होताना आणि लांबी कमी. हा जेल ड्रॉप. जीवनदान दिलं गेलंय अजय भोईर या विस्फोटक खेळाडूला. आतापर्यंत चांगला जो परफॉर्मन्स आहे अजय भोईरचा तो आपण यापूर्वी सुद्धा बघितलाय. कामान येथील मैदानावर सुद्धा मागच्याच आठवड्यामध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला होता. धावसंख्या एकने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 19. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 19 धाबा. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवत आयुष पाटील चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाजीचं तंत्र अतिशय चांगलं आहे. प्रत्येकाचे स्वप्न असतात की आपण वेगवान गोलंदाज बनावं, परंतु वेग असून चालत नाही. त्या वेगावर नियंत्रण सुद्धा आपलं असलं पाहिजे. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत होता फ्लाय स्लिपच्या दिशेने. चेंडू आता जातोय थर्ड मॅन क्षेत्रात वेगाने. मिळतील धावा 4. हा आलाय उपयुक्त चौकार. धावसंख्या आता 23 पर्यंत पोहोचली जाते. बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमची टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. जयदुर्गा सुरे ए टीमचे कॅप्टन पुढचा बॉल. यावेळेला बॅकलिपचा वापर केला. ताकद थोडीशी कमी होती तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली आणि धाबा झाल्या तर 24 धाबा. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24 धाबा. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. 12 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल आहे. धावफळक आपल्याला दिसतोय बॅटिंग करणाऱ्या दिवा स्पोर्ट्स दिवा टीमचा अजय भोईर. सीट अँकर रोल अदा करणारा हा खेळाडू आहे. दी बॉल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. ऑफ स्टंपवर शपवून खेळायचं होतं. मिडल अँड लेग स्टंप वरून चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिली 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा टीमची धावसंख्या एक गडी बाद 24. 24 फॉर 1. समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या आहे ती 24. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिवा संघाची. आता तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव केला गेलाय. संदीप पाटील. मागच्या मॅच मध्ये सुद्धा संदीपने उल्लेखनीय कामगिरी आपल्या टीम करता केली होती. जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला आली होती. अनुभवी खेळाडू आहेत संदीप पाटील हे सुद्धा. क्रिकेट हा खेळ
तुम्हाला चांगल्या प्रकारे खेळायचं असेल तर तुम्ही परिपूर्ण असायला पाहिजे, तुमचा फिटनेस चांगला असायला पाहिजे, नेहमी सराव तुमचा असायला पाहिजे आणि धैर्य तुमच्याकडे असायला पाहिजे क्रिकेट उत्तमरित्या खेळण्याकरता. कारण धैर्य हे सर्वात मोठं हत्यार मानलं जातं. शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी सोडलाय झेल आणि फलस्वरूप 2 धाव मिळत आहेत बॅटरला. समृद्ध मात्र 2 धाव पळून पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते, धाबा लागल्या जातात 26 धाबा. दुसऱ्या षटकामध्ये आयुष पाटील यांनी खर्च केल्या होत्या 9 धाबा. पहिले षटक आपण बघितलं 15 धाबांचं होतं आणि आता या षटकामध्ये नेमकं काय, 4 षटकांचा हा मॅच होतोय. जी वेळ दिली होती त्या वेळेनुसारच तुम्हाला चालायचं आहे. स्लोवर वन, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. वाईड लाईनच्या आतून चेंडू जरा थोडासा उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर आहे ती 26 धाबा. धावगती रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर 2 धाबा घेतल्या होत्या संदीप पाटीलच्या आणि तदनंतर त्यांनी 2 चेंडू डॉट टाकले होते. क्षमता आहे आणि बुद्धिमत्तेचा वापर तो करतोय. राईट आर्मचा मारा, आता मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोळावला. विकेटचं पतन होतंय. महत्वपूर्ण खेळाडूला केलं जातं बाद. हा आहे या खेळाडूचा नाद. विकेट डाऊन. दुसरा धक्का, 2 गडी बाद. धावसंख्या 26. काढून टाकतात जे हवा असा संघ समजला जातोय दिवा. आणि हा दिवा स्पोर्ट्स, दिवा संघाचीच सध्या हवा काढून टाकण्याचं काम गोलंदाजी करणारे संघाने केलंय. इथे आपण बघितलं तर 2 गडी बाद झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धाबा आहेत त्या 26 धाबा. 22 धाबा एकट्या बॅटर समृद्ध मात्री याने बनवल्या आणि आता मधल्या फळीमध्ये आशिष पाटील या खेळाडूला पाठवलंय. स्कोर इज 26. धावसंख्या 26 आहे. 22 धाबा एकट्या बॅटर समृद्ध म्हात्रेने बनवल्या. धावसंख्या 26 आहे आणि हे तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत. प्रत्येक चेंडू मागे आम्ही धाव फळक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचे मॅन्युअल स्कोरर म्हणून मास पाटील आहेत. डिजिटल स्कोर अपडेट सुद्धा चांगल्या पद्धतीने केले जातं. बॅटर आता तयार होत आहेत. ऑन साइडला खेळून काढला जातं. या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये एका पायावर वजन देत नटराज स्टाईलने चेंडूला पाठवून दिलं. सीमारचे पार. मिळतील धाबा 4. चौकार. झाले या सूचना आम्ही पूर्वी सुद्धा तुमच्यापर्यंत मांडल्या होत्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 30. 2 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धाबा झाल्यात. आशिष पाटील आल्या आल्या 4 धाबांशी आपलं खातं उघडतोय. गरज आहे संघाला कारण कमी मध्ये जास्त धावा बनवायच्या आहेत आणि अर्थातच ज्या पद्धतीने अवेलेबल असेल चेंडू तसे तुमच्यापर्यंत ते पोहोचवले जातील. धावसंख्या धावफलकावर 30 झाली आहे. स्ट्राईक इनकडे बॅटर आशिष पाटील. दिवा स्पोर्ट दिवा संघाकडून कळत असताना आता संदीप पाटील याच्या या चौथ्या चेंडूवर तो हल्ला केला गेलाय. जास्त वेळ घालवत आहेत या विकेटवर बॅटर. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चेंडू आता हवेत होता. नेमकं काय घडलं बघूया. आणि इथे विकेटचं पतन झालंय. विकेट डाऊन. ग्लोव्सला चेंडू आदळलाय.
म्हणजेच अर्थातच परतावा लागेल या बॅटरला. विकेटचं पतन झालं, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला जातोय हा तिसरा धक्का. या झेल टिपला की नाही ते सुद्धा पाहिलं जात आहे. झेल टिपला की नाही त्याकरता सुद्धा DRS घेतला गेलाय, परंतु हा DRS पंचांच्या माध्यमातून घेतला गेलाय. बॅटिंग किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा DRS ची मागणी ते करू शकतात. म्हणजेच बिमर आणि वाईड करता DRS आहे तुम्हाला एक एक. इथे पंचांना पुन्हा एकदा शंका निर्माण झाली, झेल टिपलाय की नाही ते पाहिलं जातं. तिसरे पंच पाहणी करतील, तिसरे पंच पाहणी करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप सुंदर क्रिकेटची स्पर्धा आहे. चामता राजा ग्रुप कारभाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 हे शानदार आयोजन श्री कालिका माता क्रीडांगण कालवार या मैदानावर तुम्ही बघतायत. युसेन लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं. शिवमाता वळ टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मी श्री गणेश बरोडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपण सुद्धा टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये चला. निखिलेश बजागे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद पाटील आणि भाऊ पाटील हे दोन पंच चेकिंग रूम म्हणजे तो आमच्याकरता VIP रूम आहे, त्यामध्ये आमचं पंचच असेल. दोन्ही टीमच्या खेळाडूने तिथे बघू नका. जे काही निर्णय असेल ते निर्णय योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. खेळाडूने येऊ नका, तुम्हाला वॉर्निंग असेल, नाहीतर मग 2 धाब्यांची पेनल्टी असेल. कुठल्याच टीमच्या खेळाडूने त्या ठिकाणी बघू नका. बॅटर इज सेफ, सुरक्षित आहे बॅटर. धगधग वाढली होती कारण चेंडू पडल्यानंतर थोडंसं जमिनीवर सुरुवातीला त्या ठिकाणी पडला गेलाय आणि लाईव्हद्वारे सुद्धा ही दृश्य तुम्हाला दाखवले जातात, ते रिप्लेमध्ये दाखवलं गेलंय. सो बॅटर सुरक्षित आहेत. याचबरोबर एकच धाव पण पूर्ण केली आणि धावा झाल्या ते 31 धावा 31. DRS ची जेव्हा मागणी होते ना, तेव्हा दोन्ही टीमचा खेळाडू किंवा प्रेक्षकाने इथे येऊ नका. चेकिंग रूम मध्ये आपण या ठिकाणी येऊ नका. चेंडू टाकून झालेत 5 चेंडू टाकून झालेत. आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहेत संदीप पाटील आणि समोर उजव्या हाताचा बॅटर आहेत मिस्टर अजय भोईर. खूप चांगले लवचिकता या खेळाडूची, मोठे पटके खेळण्याची क्षमता, टायमिंग सोबत ते जात असतात. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर, गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केले हुक आणि षटकाराने भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केले हुक, भागवली भूक, षटकार. आता 12:40 झालेत, त्यामुळे 25 मिनिटं ही एक्स्ट्रा झालेत. 3 षटकांकरता 15 मिनिटं होती. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. DRS वगळता, विकेट वगळता, षटकार वगळता हा वेळ वजा करून तुम्हाला ही माहिती आम्ही पोहोचवतो. या चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या जयदुर्गा सुरई A टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेत. कर्णधार मितेश पाटील यांना आपण बघतोय.
पंच म्हणून प्रल्हाद पाटील आणि भाऊ पाटील चांगली जबाबदारी स्वीकारले सुरुवातीपासून आणि आज तिसरा दिवस आहे. गोलंदाज आता मितेश तय्यार कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. अगोदरच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. पुन्हा जास्त वेळ जातोय. टाइम इज मनी. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतायत. पुन्हा पुन्हा यष्टीरक्षक ती जबाबदारी स्वीकारतायत आणि अशातच आणखीन वेळ आपला जातोय. टायमिंग प्रॉपर नव्हतं तरी सुद्धा धाव मिळण्याची शक्यता. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक आहेत. एक धाव पळून पूर्ण केली आलेल्या बॅटर आशिष पाटीलने. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 38. एक सूचना लक्षात घ्या. कुठल्याही टीमचा पाठीराखा किंवा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये जातो तर पेनल्टी दिली जाईल. आणि आमच्या चेकिंग रूम मध्ये सुद्धा कुठल्याच संघाचे खेळाडू तिथे येणार नाही किंवा 12th मॅन सुद्धा उभा राहणार नाही. ओ कोळवटामध्ये चेंडू होता. ऑन साइडला काढले खोदून आणि जागा काढली फाईन लेगची शोधून. मिळतील धाबा 4. चौकार. भोलानाथ नावाचा सपोर्टर्स मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आलाय आणि त्यालाच तो प्रश्न केलाय की धाबांचा पाऊस पडेल की नाही. धाबा तर येत आहेत. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या 42. 42. फुलटॉस बॉल. चांगला फटका ऑन साइडला फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. फिटनेस मॅन अजय भोईर त्या ठिकाणी आहे. स्टील मॅन म्हणून नरेंद्र चौधरी याला ओळखलं जायचं. 50 किलोमीटर काही न खाता धावण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये होती आणि अर्थातच एका प्रशिक्षणादरम्यान त्यांचं निधन झालं होतं. 256 बॉम्ब त्याने डिफ्यूज केले होते. आता सुद्धा खडे खडे मोठा फटका अद्यावत केलाय. पाठवलंय स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार बॅटरने ठोकलाय षटकार. सहाने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 54. शेवटच्या षटकामध्ये ओहो या वेळेला इंजिन छोटा आहे परंतु एव्हरेज चांगलं देऊ लागलंय. धावा येतात या षटकामध्ये. धाव संख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 58. 58-42. ऑन साइडला स्कोर लेग फॉरवर्ड स्कोर लेगच्या रिझन मध्येच खेळताना बॅटर दिसलाय. म्हणजेच 3 चेंडून जर बघितले आपण मागचे तर 16 धाबा आलेत. शेवटचा बॉल. या वेळेला गोलंदाज ऑफ स्टंपच्या दिशेने टाकणार होते चेंडू. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय त्यामुळेच थोडस फ्री हिट सुद्धा असेल. नो बॉल. नो बॉल फ्री हिट. मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या ते 59. 59. दिवा स्पोर्ट्स दिवा संघाला हव्या होत्या 55 धाबा. त्यांची एकूण धावसंख्या झाली 59. पुढचा बॉल. नो बॉल. फ्री हिट. सरळ बॅटचा वापर करत स्टँड अँड डिलिव्हर मॅक्झिमम स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सिक्सर. पहिल्या डावाची समाप्ती झाली.
पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात. दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या त्या 66 धावसंख्येचं टार्गेट असेल. 66 इज द टार्गेट. टॉस करण्याकरता आपण वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये चला. शळूमाता वळ विरुद्ध श्री गणेश भरोडी. आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय गणेशजी मुकादम साहेबांना. शुगर डोम केक शॉपचे मालक आहेत. या स्पर्धेकरता केक प्रेस्टीज ज्यांच्याकडून आपल्याला मिळाली ते गणेशजी मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वर्ल्ड टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. मला वाटते श्री गणेश भरोडी टीमचे कॅप्टन अजून आले नाहीत. आलेत वाटतं. चला श्री गणेश भरोडी टीम कॅप्टन टॉस होतोय या ठिकाणी. आपण बघू शकतायत खूप सुंदररित्या ही सजावट आपल्याला पाहायला मिळतोय सूरज मंडप डेकोरेटर्सद्वारे. इथे आपण बघतायत देवानंद तळे साहेबांचं हे कटआउट्स आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या नावानेच ही क्रिकेटची स्पर्धा या श्री कालिका माता क्रीडांगण कालभार येथील मैदानावर आपण बघतोय. आणि UCN लाईव्ह वडकर येथील ही यूट्यूब वाहिनी आहे. विजय पाटील आणि त्यांचे सहकारी खूप चांगलं काम करतायत या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यांच्याकडूनच संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण बघतोय. करतोय श्री गणेश भरोडी टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी या. कारण टॉस बॉक्स मध्ये अतिथी सुद्धा आलेले आहेत. गणेश मुकादम शुगर डोम केक शॉपचे मालक आहेत. दोन्ही कॅप्टनला सुरुवातीला आपण शुभेच्छा देऊया. मॅच करता शुभेच्छा असतील. आणि टॉस आता आपण देतोय कारण एका बाजूला आहे जाणता राजा आणि दुसऱ्या बाजूला आहे जिल्हा प्रमुख चषक. दोघांपैकी एक नाव तुम्हाला उल्लेख करायचा आहे. कॉलिंग कोण करताय? शळूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन कॉलिंग करतायत. जाणता राजा असा आवाज आहे. आज 3 वेळा जाणता राजाच आलाय या टॉस मध्ये. मी गणेश मुकादम साहेबांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि थेट अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. शळूमाता वर्ल्ड टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. खेळण्याकरता किती उत्सुक होता आणि आपला निर्णय काय? फिल्डिंग करणार. समोरच्या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. 5 षटकांमध्ये किती धावपर्यंत मजल माराल आणि त्याकरता कशी तयारी करून आलात या मॅच मध्ये? कारण अचानकपणे तुमची एंट्री झालंय. जास्तीत जास्त धावा करू आणि समोरच्या संघावर दबाव देण्याचा प्रयत्न करू. कोणावर डिपेंड आहात बॅटिंग मध्ये जे तुम्हाला उपयोगी ठरतील? जे सध्याच्या हंगामामध्ये जे सीएद्वारे खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगले चमकदार कामगिरी करतायत फलंदाजीत. आशिष पाटील आहे आणि अजय पाटीलकडून खूप अपेक्षा आहे की या टुर्नामेंटमध्ये त्यांनी चांगला खेळ करावा आणि संघाला जिंकून द्यावा. गोलंदाजी चांगली आहे तुमच्या टीमची. हो नक्कीच. चांगला मॅच पाहायला मिळेल लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला तुमची गोलंदाजी कशी आहे? गोलंदाजी तर आमची छान आहे. कौशल आहे. अतिशदा आहे. फलंदाजीमध्ये कशी तयारी करणार आहात? जे आमची रेग्युलर आहे तशीच आमची तयारी असेल. आता फिल्डिंग करते वेळी जो निर्णय घेतलाय तो वाटतं योग्य निर्णय आहे? हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असतील. जास्त वेळ आपण दोन्ही कॅप्टनचा घेत नाही. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय शळूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टनने आणि त्यांनी सांगितलंय आम्ही सर्वप्रथम गोलंदाजी करणार आहोत. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय श्री गणेश भरोडी या टीमला. होणारा मॅच काही क्षणात सुरू होईल. तत्पूर्वी आम्ही घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक कॉम्प्युटर समालोचक शोभाजी धुमाळ यांचा गोड आवाज आपण ऐकूया. स्टील स्टे ट्यून ऑन UCN लाईव्ह. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप गावण सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिलमाता वर्ल्ड विपक्ष श्री गणेश भरोडी या दोन संघामध्ये नुकताच टॉस केला गेलेला आहे. शिलमाता वर्ल्ड संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे श्री गणेश भरोडे या संघाला. तर मात्र सामना आपण पाहतोय दिवास्फोट दिवा विपक्ष जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये लक्ष ठेवले गेले ते 66 धावांचं. पियुष पाटील आणि सुजित पाटील ही जोडी मैदानामध्ये.
आर्यन भोईर याचा भन्नाट चेंडू वेगाने हाताळलेला, मात्र पंचांकडे अपील केलं गेलं होतं. पंच अपील फेटाळून लावतात. लेग बसचा इशारा पंचाकडून येतोय. अखेर अकाउंट ओपन होतोय या अव्वंतर धावेने जयदुर्ग सुरू हे या संघाचं. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतो धनाजी पाटील मास, ज्यांची नेहमीच खास कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान सदस्य देखील आहेत. इथे डाऊन द लेग स्टंप पंचांच्या हात समांतर धाव मिळेल वायचीवर बाहेर अव्वांतर, आणि आणखीन अवांतर धाव आपण पाहतोय ती वाईट रूपाने धावसंख्या 2. नक्कीच आपण पाहतोय सध्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जे आपण पाहतोय त्या असोसिएशनचे सदस्य आपण पाहतोय सध्या 3 सदस्य येत आहेत आणि थोड्या वेळात आणखीन एक सदस्य आतिश भांबरे देखील इथे दाखल होतील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आहे आणि हा चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या वरून धावा देऊन जातील 6 षटकार. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जे संघटना आहे त्या संघटनेचे आपण बघतोय सदस्य, ज्यामध्ये पळत पाटील सर जे पंचाची भूमिका पाहतोय, त्यानंतर आयोजन कमिटीचे मेंबर आपण मयूर तरे, त्यानंतर मग आमच्या कॉम बॉक्समध्ये धनाजी पाटील आणि नक्कीच आपण ॲक्टिव्ह हायपर सदस्य आहेत. आणि त्यानंतर थोड्याच वेळात आतिश भांबरे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. मात्र वर्ल्ड सकाळून खेळताना ते देखील ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. हो करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. मात्र वन फॉर द ओडचा इशारा आणि वाढचा देखील इशारा पंचाने तिथे दिलेला आहे. एक बाउन्सर चेंडू हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज आर्यन भोईर. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 9 धावा. 66 लक्ष्याचा पाठलाग जयदुर्ग सुरई संघ करताना आपण पाहत आहोत. गोलंदाज आर्यन भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे डाऊन द लेग स्टंप हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. वेग भन्नाट, मात्र देशावर थोडंसं कंट्रोल गमावताना गोलंदाज आर्यन भोईर छोट्याशा कालावधीमध्ये एक मोठं नाव नक्कीच आपण पाहतोय आर्यन भोईर याने केलेलं आहे. आणि क्रिकेटचे धडे त्याला घरातूनच मिळालेले आहेत. कारण बालकुट आपण पाहतोय घरातूनच दिले गेले आहे. कारण त्यांचे पिताश्री मनोज भोईर हे देखील उत्कृष्ट गोलंदाज होते आणि त्यांचे सुपुत्र सध्या आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 66चं लक्ष आहे आपण पाहतोय. 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते जयदुर्ग सुरई या संघासमोर. पॉवरप्लेचे षटक मार्गस्थ आहे आर्यन भोईर पॉवरप्लेचे षटकात चालताना. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू, पंचांचा 9 बॉलचा इशारा होतोय. कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाही. इथे मात्र पंचांकडून फ्रीटचा देखील इशारा आलेला आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद देखील करायचा नाही, कारण ऑफिशियल पंच आहेत. नक्कीच या अगोदर पहिला वन फॉर द ओडचा इशारा पंचाकडून दिला गेला होता. हेच मुख्य पंचाची भूमिकेमध्ये पळत पाटील सर, ज्यांच्याकडे क्रिकेटचा मोठा अनुभव देखील आहे, जे स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि ते सध्या पंचाची भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. फ्रीटचा इशारा होतो पंचाकडून आणि ते मात्र फिल्डिंग साईडने पंचांच्या न्यायाला आव्हान दिलेलं आहे. इट्स नो बॉल. उघड्या डवली पहाणे, कारण पुढील चेंडू असणार फ्रीटवर आणि फ्रीटवर आता मात्र बिग हिट पाहायला मिळेल का. खोलात हाताळलेला चेंडू धावण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. अखेर कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाही. चांगली वापसी करताना आपण बघतोय गोलंदाज आर्यन भोईर या चेंडूवर कुठलेही रन खर्च करत नाही. स्कोर इज कॉन्स्टंट 11 रन. धावसंख्या स्थिर 11 धावा. इथून 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
66 या लक्ष्याचा पाठलाग करताना जयदुर्ग सूर्य हे संघ आपण पाहतोय. 16.5 सरासरी आवश्यक हवी आहे प्रति षटकामागे. इथे मात्र लॉप केलं चेंडूला, लॉफ्टेड फटका, फटक्यामध्ये वजन, धाव म्हणजे पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. चेंडू होता आणि ओरपीच चेंडूचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळते. इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क. हा चेंडू घालवला होता फलंदाज सुजित पाटील याने. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 17 यावेळी या इलेव्हन नीटचं साधू शकलेलं नाही फलंदाज सुजित पाटील. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगल षटकाची समाप्ती आणि या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की आर्यन भोरी यांनी आपल्या षटकामध्ये तब्बल 10 चेंडू हाताळलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये या सर्वात जास्त चेंडू हाताळण्याचा दुर्दैव विक्रम आहे तो अलीमगिरी एक्सप्रेस हिमांशू पाटील याच्या नावे, ज्याने एकाच षटकामध्ये तब्बल 12 चेंडू हाताळण्याचा दुर्दैव विक्रम केला होता. आणि जर आंतरराष्ट्रीय विचार करायचा झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या 17 चेंडूंचं दुर्दैवी षटक हाताळलं होतं ते पाकिस्तानच्या मोहम्मद समी नावाच्या गोलंदाजाने, ज्यांनी बांगलादेश विरुद्ध हा दुर्दैवी विक्रम केला होता. एकाच षटकामध्ये तब्बल 17 चेंडू त्यांनी हाताळलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील भारताच्या अभिषेक नायर याच्या नावे हा दुर्दैवी विक्रम आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील 17 चेंडूचं षटक हाताळलं होतं. आणि इथे आपण पाहतो आर्यन भोरी यांनी 10 चेंडूचं षटक हाताळलेलं आहे. या अगोदर नील थले यांनी देखील 10 चेंडूचं षटक हाताळलं होतं या स्पर्धेमध्ये. वेली संघाचा भिनार संघाविरुद्ध त्यांनी हा दुर्दैवी विक्रम केला होता. पंचदेशारी तो वाईट अवंत वारचरमाने धावसंख्या सिंगल पोहोचते ती 19 समृद्ध म्हात्रे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. आशिष पाटील आहे, माफ करा. चेंडू जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक दुरून चेंडू प्रथम पोहोचतोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात आणि सूर्य संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ते 21 दिवा स्पोर्ट्स दिवा विपक्ष जयदुर्ग सूर्य ए या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. 66 धावांचा टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करताना आतापर्यंत जयदुर्ग सूर्य या संघाने या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलीकडे धावा जोडल्या त्या 21. इथे फोर्स केला चेंडूला, भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमा आशाभर गेला. लॉगांच्या वरून षटकार सुजित पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 27-27 आपण बघतोय. या 27 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा आहे त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. लक्ष जे दिले गेले ते लक्षात घेऊन इथे मध्ये धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय जयदुर्ग सूर्य हा संघ. आशिष पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर, सामनागर फलंदाज पुन्हा एकदा सुजित पाटील. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिझन मध्ये, हा चेंडू देखील निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून. सीमा पार 4 धावांसाठी चौकार 10 का दम दाखवताना सुजित पाटील.
आशिष पाटील मागणं ठरतोय. आपण पाहतोय 31 धाव आपल्यावर सूर्य संघाच्या पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक मार्गसह 66 लक्षाचा पाठलाग जयदुर्ग सूर्य संघ करतोय आणि तो पाठलाग योग्य रीतीने आता मात्र केला देखील जात आहे. स्टेपमध्ये चुकताना गोलंदाज पंचांचा नेट बॉलचा इशारा होतोय. थोडंसं दडपण गोलंदाजावर देखील असणार आहे, कारण ज्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध आक्रमण करताना सुजित पाटील पाहायला मिळत आहे. आशिष पाटील सामन्याकडे फलंदाज पुन्हा एकदा सुजित पाटील. पुन्हा एकदा स्टेपमध्ये बिघाड आणि पुन्हा एकदा पंचांचा नेट बॉलचा इशारा होतोय. 12:50 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे आणि आता आपण जर वेळ बघितला तर 1:02 झालेले आहेत. 12 मिनिटं आतापर्यंत आपण पाहतोय 9 चेंडू हाताळण्यासाठी खर्च केलेले आहेत निवास संघाने. हो 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 ये उडाया वॉट अ शॉट. पत्रा बजाव षटकार सुजित पाटीलच्या बॅटमधून. संघ चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ हे देखील विसरून चालणार नाही, कारण सुरुवातीच्या जिशेच्या ज्या 2 स्पर्धा झालेल्या आहेत त्या दोन्ही स्पर्धांवर नाव या संघाने कोरलेलं आहे आणि तब्बल आपण 22 स्पर्धांनंतर पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स ज्या पहिल्या 2 स्पर्धेमध्ये सूर्य संघाचा पाहायला मिळाला होता तोच परफॉर्मन्स या 23व्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आशिष पाटील बॉलिंग ट्रॅकवर मागणं ठरताना, कारण आक्रमण आपल्याला पाहायला सुजित पाटीलच्या बॅटमधून. सुजित पाटील अक्षरशः बरसताना आपण पाहतोय चौका षटकामध्ये तो डील करतोय आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 31 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. घंटो काका मिंटो मे त्याच्या इनिंगचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका वाई फायर आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. आता सुजित पाटील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 10 फलंदाजाने षटकांची तिकडी षटकांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. चाविंद्रकडून यश पाटील, वडुनगर संघाकडून भावेश भगत, सारंगाव संघाकडून निलकंठ पाटील, विले संघाकडून विजेंद्र पाटील, भिना संघाकडून प्रणय भोईर, सारंगाव संघाकडून सनी पाटील, कोण संघाकडून हेमंत कराले, मालोटी बी संघाकडून हर्षल डवले, दिवा संघाकडून आर्यन भोईर आणि समृद्ध मात्रे. आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र फलंदाज सुजित पाटील देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 43 धाव 43. दुसरे षटक मार्गस्थ आशिष पाटील दुसरे षटक चालतोय. इथे इलेव्हेशन प्राप्त करू शकला नाही आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पाहते नक्कीच नयन पाटील आपण बघतोय कालिकामाता वडगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. अगदी बाईकवरून उतरण्याच्या त्या तयारीत नाहीत, बाईकवरून ही स्पर्धेची मजा ते घेत आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 47 धाव 47 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे.
2 षटकाची समाप्त झाले. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 47 47 आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतात की येणाऱ्या 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे. राहुल मात्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर. सुजित पाटील अक्षय सर बरंच तर आपण बघतोय या 2 चौकार आणि तब्बल आपण बघितले धनाजी पाटील तर 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि वैयक्तिक 41 धावसंख्येतून नॉट आउट खेळतोय. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिले आणि हा चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेगचे उरून सीमा बार. 6 धावांसाठी षटकार फ्लॅट 6. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य अतिजी भामरे इथे जर उपस्थित असाल तर आपण व्यापडे जर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला मयूर तरे आणि जंत्राचा ग्रुप खारबा आपल्याला आमंत्रित करत आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फ्री केलेल्या चेंडूला मनगटी फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो मेंढूक रिझनमध्ये या एक सिंगल रन्स फलंदाज पियुष पाटील पूर्ण करतोय. धावसंख्या 54 आणि आता मध्ये 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिलमाता वर्ल्ड विपक्ष श्रीगणेश भरवडी या 2 संघामध्ये. इनसाइड आउट ऑफ फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीम आबार झन्नाटदार षटकार. अकरा चेंडूमध्ये वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळताना आपण बघतोय फलंदाज सुजित पाटील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतकं झलकवले गेले आणि हे अर्धशतक जर झलकवलं तर हे 5वं अर्धशतक पाहायला मिळेल. या अगोदर डुंगे चषकामध्ये 5 फलंदाजांनी अर्धशतक झलकवले होते आणि त्या विक्रमाची बरोबरी देखील ह्या अर्धशतकाचं पूर्ण केलं तर पाहायला मिळेल. एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक अर्धशतके. येथे चेंडू ट्रॅव्हल होते पॉइंट रिझनमध्ये. या स्पर्धेमध्ये वेले संघाचा विजेंद्र पाटील, कोण संघाचा हेमंत कराले, मालोड बी संघाचा हर्षल डवळे आणि दिवा संघाचा आर्यन भोईर या 4 फलंदाजांनी आतापर्यंत अर्धशतकं झलकवलेले आहेत. आणि 5व्या अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण बघतोय स्वतःच्या वैयक्तिक पहिल्या अर्धशतकाच्या उंबाट्यावर सुजित पाटील आणि अर्धशतक पूर्ण. या स्पर्धेमधील 5वं अर्धशतक सुजित पाटील याच्या बॅटमधून. पुरानी तलवार लेकिन वही धार. ओल्ड इज गोल्ड. सुजित पाटील आपण बॅट उंचावायचे आहे. क्या बात आहे. टायगर अभी जिंदा आहे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी आपण बोलूया. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सुजित पाटील, ज्याने घंटो का काम मिंटो मॅच केलेला. 13 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 53 धावांचं नाबाद योगदान देणारा सुजित पाटील ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सुजित पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा वाचून घेणे